स्वागत आहे आज मिरचीच्या प्लॉटमध्ये. तर हा मिरचीचा प्लॉट आहे आणि तुम्हाला पहा दाखवते. मिरचीची रोपं किती लहान असतात आणि कशी मोठी करावी लागतात, त्यांना मिरच्या कशा लागतात ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये पहा. तर चला पाहू मिरचीचा प्लॉट. ही बघा, ही छोटी मिरचीची रोपं आहेत. तर ही अशी एक एक 2 फुटावर लावायला लागतात. हे बघा, 2 ते 2.5 फुटावर अशी रोपं लावायला लागतात. ही बघा किती लहान असतात बघा. आणि ह्याला 2-2.5 फुटाचं असं पूर्ण लांब रुंद सरी करायला लागत्या. हे बघा. आणि आता इथं हे आऊत करून 1 तास मारून बघितलेलं आहे की पट्टी मारल्यानंतर कसा फरक पडतो. आणि हा एवढा प्लॉट आत्ता लावलेला आहे मिरचीचा. सुरुवातीचं तुम्हाला दाखवत आहे. आणि हा बघा मिरचीचा प्लॉट. आणि आता ह्या आमच्या महिला ज्या आहेत त्या लागवड टोकण्यासाठी चालू केलं आहे मिरचीला. तर बघूया लागवड कशा पद्धतीने आणि कशी टोकण्याला चालू आहे ते मिरचीच्या आळ्याशनी. चला पाहू आता काय टोकण्या लागल्यासा. मिरचीला लागवड टोकणं लागल्यासा होय. हा, म्हणजे ती एका आळ्याला एकच टोकणी करायला लागत्या. एका आळ्याला एक टोकणी करायला लागते. हा, किती अंतरावर करायला लागत्या. 2-3 फुटावर. होय काय. हा, एक 4 आळ्याच्या 4 बोटाच्या मध्ये असं टोकण्याला लाव. हा, असं टोकणं लागतंय. काय लागवड, गोळीची लागवड आहे काय कसली. डेपी DAP घालायला चालू आहे होय. आता सुरुवात केल्यासा. होय. हे बघा लागवड टोकण्याची. आणि हे मिरचीचं प्लॉटचं मालक आहेत बघा. हा त्यांचा 3 नंबरचा प्लॉट आहे. तर मामा, ह्या मिरचीच्या प्लॉट मध्ये कोणतं हे लावला आहे तुम्ही. 1085. हा, आज आरती लावल्या 16 तारखेला. हा, 8 दिवस झाल्यात म्हणून आज लावून. 8 दिवस झाल्यात काय. आणि लागवड टाकायचं औषधाच्या फवारण्या 2 झाल्यात. आणि ह्यात काय केलं असं तुम्ही. हे कोळपा मारलासा काय पट्टी. पळपा मला जरा मारायचा बघायला तो घात कसं होतंय काय होतंय बघाय चालू होतं काय. घात नव्हती म्हणजे आता ह्याच्यात काय काय करायला लागणार तुम्हाला. ह्याच्यात अळवणी केल्या. 2 अळवण्या केल्यात. आता उद्या एक फवारणी करणार आहे. आता लागवड टोकणं चालू आहे DAP. हा, हे बघा इकडं DAP टोकण्याला चालू आहे. आणि ह्या मामांचा प्लॉट आहे हा. आता आम्ही ह्या 2 नंबरच्या प्लॉटमध्ये आलोय. तुम्ही आधी पाहिला होता तो 1 नंबरचा प्लॉट. तो लहान मिरच्या आहेत. लहान मिरचींपासून ह्या एवढ्या मोठ्या करायच्या आणि त्याला मिरच्या कशा पद्धतीत लागतात ते तुम्ही बघा. आणि इकडं मिरच्या तोडणीचं काम चालू आहे. तर त्यांनाच विचारू मिरचींबद्दल. तर सांगा तुम्ही काय करायला लागलासा मिरच्या. आता आमचं जेवण झालं. आता मालकान मिरच्या तोडून सांगितलंय, मिरच्या तोडायला लाव. त्याशिवाय आम्हाला उद्या काम करलं चांगलं तर मिळणार. नाही केलं तर आम्हाला मालक सांगणार नाही. मग मालकाचं ऐकावं लागतं. तुमचं मिरच्या तोडायचं काम चालू आहे म्हणा. मिरच्या तोडायचं चालू आहे आमचं काम. आम्ही सगळेजण आता मिरच्या तोडत आहोत. झाल्या काय मिरच्या तोडून. आता काय चालू केलासा. आता चालू केल्यात आता तोडायला. होय काय. आता इथून पुढे एवढ्या तोडल्यात. हा, जेवल्यानंतर ह्या बघा मिरच्या तोडायला चालू आहेत. सर्वजण मिरच्या तोडत आहेत. आणि हा मिरचीचा प्लॉट आहे हा बघा. आणि मिरच्या कशा तोरण वतल्या गतीन वतल्यात बघा मिरच्या. आणि हा एवढा 2 नंबरचा प्लॉट आहे हा मिरचीचा. तर आता हा 2 नंबरचा मिरचीचा प्लॉट बघितला तुम्ही. आता 3 नंबरचा वरच्या साईडला मिरचीचा प्लॉट आहे. तर तो पण पाहू चला. तर हा 3 नंबरचा प्लॉट आहे मिरचीचा. तर 3 नंबरचा मिरचीचा प्लॉट आणि रोड टच आहे हा प्लॉट. हा बघा, जरी मिरचीला गिराक आलं तरी पण रोडवरनं लगेच खाली येऊ शकते. एवढ्या रोड टच हा प्लॉट आहे. आणि मिरच्या बघा कशा आहेत. हे बघा भरपूर प्रमाणात मिरचीचा लागलेला आहे.
आणि जो सांगत आहे तो हा रोड आहे, हा बघा. आणि ही छोटीशी खोप घातली कारण मिरच्या वगैरे तोडून इथं ठेवायला गावत्यात, जेवायला बसायला गावतंय. परत तुम्हाला सांगायचं म्हणजे काय पण आपल्या वस्तू इथं राहू शकतात. आणि हा एवढा मोठा प्लॉट आहे बघा मिरचीचा. आणि झाडाशनी मिरच्या कशा लागल्यात बघा. तर ह्या शेतातील मिरचींचा प्लॉट, आत्ता माणसाने मिरच्या लावल्या तर ह्या प्लॉटमध्ये मिरच्या कशा लागल्यात आणि किती पद्धतीने आणि किती प्रमाणात लागल्यात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.